मित्रांनो, हर हर महादेव. महाशिवरात्रीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, आज आपण खऱ्या रस्त्यावर आहेत का किंवा खऱ्या ट्रॅकवर आहेत का हे समजून घेऊ. खरा ट्रॅक आणि खरा रस्ता जीवनाचा जर आपल्याला कळाला तरच या जीवनाचं मर्म आपल्याला कळालं. आपण खरा रस्ता सोडतो आणि खोट्या रस्त्यावरती भरकटत बसतो. म्हणून सांगायचा उद्देश एक, आपल्याला खरा रस्ता कधी कळेल किंवा खरा रस्ता कळण्याची काय लक्षणं असतात किंवा खरा रस्ता कळण्यासाठी काय प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. काही प्रश्न असतात, ते प्रश्न जर आपल्याला पडले तर 100% आपण त्या खऱ्या रस्त्यावर आहोत असं समजून घ्यायचं. खरा रस्ता भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर आपण जीवन जगतो, परंतु काही प्रश्न आपल्याला कोणते प्रश्न पडतात आणि कोणते प्रश्न पडायला पाहिजेत हे कळलं पाहिजे. कोणते प्रश्न पडायला पाहिजेत म्हणजे आपण खऱ्या रस्त्यावर आहोत हे आपल्याला कळेल. खरे कोणते प्रश्न पडले पाहिजे बरं आपल्याला, तर खरे प्रश्न पडले पाहिजे म्हणजे आपण खऱ्या रस्त्यावर आहोत हे कळेल. खरे प्रश्न कोणते पडले पाहिजे तर आपल्याला कधी कधी हा प्रश्न पडला पाहिजे की हे ब्रह्म म्हणजे काय. काय ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, चेतना म्हणजे काय, भौतिक सृष्टी म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय, आसुरी प्रवृत्ती म्हणजे काय, राक्षसी प्रवृत्ती म्हणजे काय, तम गुण काय आहे, रजोगुण काय आहे, सत्वगुण काय आहे. अशा गोष्टीचे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. हे नेमकं काय आहे हे जर आपल्याला प्रश्न पडले तर खऱ्या रस्त्यावर, खऱ्या ट्रॅकवर, खऱ्या म्हणजे जीवनावर आपण आहोत. नाहीतर हे जर आपल्याला प्रश्न पडले नाही किंवा याची कधी आपल्याला आठवणच झाली नाही तर आपण रस्ता चुकलेलो आहोत, रस्ता भरकटत आहोत. आपण खऱ्या मार्गावर आणि खऱ्या ट्रॅकवर चाललेलो नाहीत. ज्या ठिकाणाहून आपण आलो त्या ठिकाणावर आपण जाणार नाहीत. कुठेतरी वेगळ्याच मार्गावर जाऊ, कुठेतरी वेगळ्या जीवनीमध्ये जाऊ, कुठेतरी भगवंताच्या मोक्षप्राप्ती किंवा परमसिद्धीला आपण जाऊ शकत नाही. खरा ट्रॅक जर आपण पकडला ना, खरा ट्रॅक जर आपण धरला ना तर 100% आपण खऱ्या रस्त्याला जाऊ. हे प्रश्न आपल्याला कधी कधी पडले पाहिजे. ब्रह्म, चेतना, प्रकृती, भौतिक प्रकृती, रज तम सत्व, चेतना, सकाम कर्म, ही सृष्टी, हे कळलं पाहिजे आपल्याला, हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. तेव्हा खरं काहीतरी आपण योग्य रस्त्यावर आहोत हे समजून घ्यायचं. नाहीतर आपण रस्ता भरकटलेला आहोत 100% समजून जायचं.